आणि आजचा दिवस इतका महत्वाचा आहे. आज नामदेव महाराज पुण्यतिथी आहे आणि उद्या सावता बाबा पुण्यतिथी आहे. त्याच्यामुळं गटार आमुष्या करणाऱ्यांची अशी पंचायत झाली, रसा खायचा कवा. काल झाली एकादश, आज आला सोमवार आणि त्याच्यात प्रदोष झाली. उद्या आली सावता बाबा पुण्यतिथी आणि उद्या आमुष्या लागती. आणि मंगळवारी रात्री 9:30 आमुष्या संपत्ती. रस्सा खायचा कवा. यानं 8:30ला रस्सा हाणला, 9:30ला श्रावण लागला. लगेच सकाळीच भस्म बिस्म लावून ओम नमः शिवाय. अरे मग हे का हातानं काढितो का? सहस्रदीपे दीपकाशी प्रकाशले प्रभा प्रस्तुत संगी कीर्ती श्री कीर्ती दमले सत्य तो सर्वच्या शेत निवडील अभंग कुणाच्या अभंगाचा शेवटच्या कडून कल्पना आहे. वारकरी संप्रदायाचा पाया ज्ञानदेव आहे. वारकरी संप्रदायाचा कळस तुकाराम बाबा आहेत. वारकरी संप्रदायाचा विस्तार नामदेव बाबा आहेत. वारकरी संप्रदायाचा खांब नाथ बाबा आहेत. आणि वारकरी संप्रदायाची गुरुनिष्ठा निळोबा आहेत. आणि वारकरी संप्रदायाची पताका संत बहिणाबाई आहे. शरीरात जसे पंच प्राण आहेत, ते पोराला घ्यायचं पण जागेवर पटकन. शरीरात जसे पंच प्राण आहेत. मोबाईल बंद करे, भारी वस्तू माणसात बाहेर काढायची नाही. मोबाईल कधीच लोकांमध्ये काढायचा नाही. तो एकांतात ब्रह्मानंद देणारी गोष्ट आहे. एकांतात वापरायची. गिरणीच्या वावरात, तुरीच्या वावरात का पशी माणसात कधीच वापरायची नाही. विठाला विठाला शरीरात जसे पंच प्राण आहेत. बारीक आहे का? शरीरात जसे पंच प्राण आहेत, पृथ्वीमध्ये जशी पंचमहाभूते आहेत, तसे वारकरी संप्रदायाचे संत हे संप्रदायाचा प्राण आहे. शरीर जसं प्राणाशिवाय राहू शकत नाही, पृथ्वी जशी पंचमहाभूताशिवाय बनू शकत नाही, तसा कलियुगातला माणूस संतांच्या विचाराशिवाय सुखी होऊ शकत नाही. या जगाला जर सुखी व्हायचं असेल तर 4 जणच जग सुखी करू शकतात. 1 आई वडील, 2 संत, 3 ग्रंथ आणि 4 भगवंत. बस माझ्या लेकराचं चांगलं व्हावं या आईला वाटतं, माझं लेकरू मोठं व्हावं हे बापाला वाटतं, आणि हे जगात सुखी व्हावं हे संतांना वाटतं, आणि माझ्या भक्ताला गर्भवासाचं दुःख नको हे देवाला वाटतं. जगामध्ये जेवढे संत झाले, महिला पुरुष नीट आहे का, या विश्वात जेवढे संत झाले, त्या संतांमध्ये सगळ्यात कोवळा बाळ कोण झाला असेल तर फक्त ज्ञानोबा आहे. काय बाळ आहे? 16 वर्षाचं बाळ आहे, पण विश्वाची आई आहे. हा चमत्कार आहे. चमत्कार आहे हा. कालही झाला नाही, आजही झाला नाही, पुन्हा कधीच होणार नाही. इथं 70 वर्षाच्या म्हाताऱ्याचं पसायदान पाठ नाही. 70 फक्त नातू दाखवले लोकांना, काहीच केलं काही नाही केलं. उसाला तुरा आला काय आणि म्हातारा 82चा झाला काय? उसाचा तुरा, माऊलीची भाषा आहे, उसाचा तुरा जसा फायद्याचा नाही तसा परमार्थ नसणारा माणूस फायद्याचा नाही. परत 2-4 ओवी ऐका पटापटा. ओवी ऐका. मोराच्या पिसाऱ्यावर किती सुंदर डोळा असला तरी मोर त्याने कधी पाहत नाही. काय ज्ञानोबाची भाषा आहे. मोराच्या पिसाऱ्यावर किती सुंदर डोळा असला तरी मोर त्याने कधी पाहत नाही. शिळीच्या गळ्याचं सड किती लोंबलं तरी ते दूध कधी देत नाही. काशातलं गुळशीड किती चिटकलं तरी ते दूध कधी पेत नाही. आणि गाळातला बिडूक किती डरला तरी तो फुलाचा सुगंध कधी घेत नाही. आणि बी किती भारी जरी असलं ते भाजून पेरलं तर कधी उतरत नाही. आणि खडकावर किती पाऊस जरी पडला तर गावाच्या फायद्याचा नाही. आणि भेंडीचं झाड किती जरी वाढलं त्याचा बैलाला कोणी खोटा केला नाही. रवायच्या आत बोकांडी घेते. काय माऊलीची भाषा आहे. भेंडा ओला ना उपयोगा. ज्ञानोबराची भाषा आहे भेंडा ओला काय आणि उपयोगा काय. भेंडा ओला ना उपयोगा. भेंडा ओला काय आणि वाळला काय, त्याचा फायदा काय. काय ज्ञानोबराची भाषा आहे. मला परमार्थ नसताना माणसं करायची काय. का मृत जैसा शृंगारीला, का गाढव तीर्थी न्हाणीला.
काय ज्ञानोबाची भाषा आहे. का खडकी जैसे वर्षले, का आगी माझी पेरले. खडकावर पडलेला पाऊस फेल, भाजून पेरलेलं बी फेल, परमार्थ नसणारी माणसं फेल. हे गाडी घेणं, बंगला बांधणं, बायको करणं हा काही पराक्रम नाही. ती काही क्रांती आहे का काही? हॅलो, माझं लग्न जमलं, गडी आहे तू. त्या नवीन आहे का काही? हॅलो, मला मुलगा झाला, काही मिरवणूक काढायची तुझी? अख्ख्या पोहेगाव मध्ये तू एकटाच नाही रे का? बाकीचं गाव वांजूट आहे का? काय पराक्रम काय? अरे पागला, तुला एकच झाला एका वेळेस. तू बाकी प्राण्यांचा अभ्यास कर, 12 होतात रंग बदलून, आणि तुला एकच झालं तर पालतं पडायला लागेल. काय ओव्यात ज्ञानोबारायच्या, काय उभे ज्ञानोबाराय म्हणतात. 1.5 एकर बाजरी केली, मनगटावानी कणस आहेत आणि डोक्याच्या वर बाजरी आहे. शेल्फी काढायला लोक शेतात जातात, पण त्या बाजरीला कणीस नाही. कणीस आहे पण त्याला दाना नाही. त्या कणसाचं करायचं काय? काय ज्ञानोबारायची भाषा आहे. का कणे विन सोपटे ओस न करा. ज्ञानोबाराय म्हणले कणे दाणे नसणाऱ्या कणसाचा उपयोग काय? काय ज्ञानोबारायची भाषा आहे. पुढे ऐका. मग विश्वातलं सगळ्यात कोवळं बाळ ज्ञानोबा आहेत. आणि विश्वातला सगळ्यात चमत्कार आहे. ज्यांना कोणीच नव्हतं त्यांना ज्ञानोबा म्हणतात. कधी वाटलं वडिलांना आनंद सांगावा तर वडील नाही. कधी वाटलं आईच्या कुशीत घुसावं आणि त्यांच्यासा रडावं, आईच नाही. आणि कधी वाटलं आईच्या मांडीवर बसावं, आईने डोक्यात हात घालावा, ती मांडीच नाहीये. वाक्य ऐकायचं. ज्यांना बसायलाच मांडी नव्हती त्यांच्या मांडीवर अख्खं जग आहे, याला ज्ञानोबा म्हणतात. महिला म्हणलं तुमच्या मुलाला मी खाली बस म्हणलं तरी तुम्ही मला शिवाय देता. बाबानं काय पोसलं नाही माझं, मला त्याला का नाहीत का? मग दुसरीचे कामून सहन होत नाहीत. जगामध्ये एक आई अशी झाली, महिला मंडळ, स्तनातलं दूध पिणारी मुलगी बाजूला केली आणि आईनं देहांत प्रायश्चित्त घेतलं. काही जीवन आहे. आणि देहांत प्रायश्चित्त घेतल्यानंतर मुलगी जेव्हा जागी झाली आणि भावाच्या कुशीत घुसली, जिला भांग पडायला कोणी नव्हतं, तिला आंघोळ घालायला कोणी नव्हतं, तिचं डोका विचारायला कोणी नव्हतं, तिला कपडे घालायला कोणी नव्हतं. आणि कधी वाटलं आईची आठवण आली तर जवळ घ्यायलाच कोणी नव्हतं. वाक्य ऐकायचं. जिला कुशीत घ्यायलाच कोणी नव्हतं तिच्या कुशीत अख्खं जग आहे, याला मुक्ताबाई म्हणतात. अख्खं जग तिच्या कुशीत आहे, अख्खं जग. ह्या तुमच्या जेवढे देव आहेत ह्या सगळ्या मुक्ताबाई आहेत. तुळजापूरच्या, कोल्हापूरच्या, माहूरगडच्या, वणीच्या, लिंबाखालच्या, पारावरच्या काय असतील तुमच्या सगळ्या देव्या मुक्ताबाई आहेत. विश्वातलं सगळ्यात कोवळं बाळ ज्ञानोबा आहे. आणि मांडीच नाही पण मांडीवर अख्खं जग आहे, ज्ञानोबा आहे. आणि विश्वातला तिसरा चमत्कार आहे. विश्वातला तिसरा चमत्कार आहे. सगळ्यात उशीर आले आणि सगळ्यात लवकर समाधीस्थ झाले, ज्ञानोबा आहे. आणि विश्वातला चौथा चमत्कार आहे. काय चमत्कार आहे? चमत्कार ऐका. ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबारायांच्या आईचं नाव नाही आहे. आज नावासाठी जिवंत माणसं आहेत. मग स्टेटस काय? इंस्टाग्राम काय? लाल करून घ्यायचंच मशीन आहे ना, हे काय स्टेटस काय? कुत्रीला पिलू झालं हे स्टेटसला पडायची काय गरज? मांजरीला पिलू झालं हे इंस्टाग्रामला पडायची काय गरज आहे? मांजरण बोका ठरीन ना, काय प्रश्न काय? पण कुणीतरी माझं स्टेटस पाहावं
म्हणून त्याला टेटस आहे. म्हणून अख्ख्या महाराष्ट्रात मी एकटाच माणूस असा आहे, मी मोबाईल वापरत नाही. मोबाईल वापरत नाही. आपली परिस्थिती नाही, मोबाईल वापरत नाही. पुढे ऐका, लई चिंतन बारीक आहे, फक्त बारीक ऐका. ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबरायांच्या आईचं नाव नाही, आईचं नाव नाही. पुढचं ऐका, ज्ञानेश्वरीमध्ये वडिलांचंच नाव नाही. इथं जमीन विकून नाव कमावणारी लोक आहेत. पुढचं ऐकलं डोकं बंद होईल तुमचं. ज्ञानेश्वरीमध्ये देवाचं नाव नाही आहे. अख्ख्या ज्ञानेश्वरीत विठ्ठल शब्द नाही आहे. अख्ख्या ज्ञानेश्वरीमध्ये पांडुरंग शब्द नाही आहे. आईचं नाव नाही, वडिलांचं नाव नाही. अख्ख्या ओव्या श्री गुरु निवृत्तीदादासाठी आहे. काय चमत्कार आहे. आणि ज्ञानेश्वरीची 14वा अध्याय संपला आणि 15वा अध्याय सुरू झाला. आणि ज्ञानोबरायांचा कंठ दाटून आला. आता काय न्यावं. समोर श्री गुरु निवृत्ती दादा बसले आहेत. आदिशक्ती मुक्ताबाई माझ्या समोर आहे आणि ब्रह्मदेव सोपान काका सुद्धा माझ्या समोर आहे. ज्ञानेश्वरी ऐकायला सोपान काका आहेत, ज्ञानेश्वरी ऐकायला आदिशक्ती मुक्ताबाई आहे आणि विश्वाचे गुरु निवृत्तीनाथ समोर आहेत. काय बोलावं. कंठ दाटून आला आणि ओवी बाहेर पडली. 15व्या अध्यायातली पहिलीच ओवी. आता चौफाडून या हृदय आपले, वरी बैसवी पाऊले श्री गुरूंची. काय ज्ञानोबर आहेत. बस आता माझ्या हृदयाचा मी चौरंग करेल आणि माझे श्री गुरु निवृत्तीनाथाचे पाय त्या चौरंगावर ठेवील. काय भाषा आहे. आणि 15व्या अध्यायाचा शेवट करताना रडले ज्ञानोबर आहे आणि ओवी तयार झाली. माझ्या सत्यवादाचे तप वाचा केले बहुकल्प. माझ्या वाणीनं किती पुण्य केलं असेल का निवृत्तीदादा सारखा भाऊ मला भेटला. आणि शेवट करताना 18व्या अध्यायातल्या 1791 9व्या ओवीला सुरुवात झाली. रोमांच दाटून आले आणि ओवे बाहेर पडली. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धी नेले, माथे जी उरले पायिक पण. बस. आणि मग ओवी तयार झाली. आता विश्वात्मके देवे. बस. आणि पसायदानाचा शेवट इतका सुंदर आहे. ते तर म्हणे श्री विश्वेश्वराओ आ होईल दान पसाओ. हे वाक्य ज्ञानोबरायांचं नाहीये. नाही 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 नाही, हे वाक्य श्री गुरु निवृत्ती दादाचं आहे. आणि निवृत्ती दादाला म्हणतात, ज्ञाना तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील. आता तुला काही करायची गरज नाही. रडले ज्ञानोबरा आणि ओवी बाहेर पडली. येण्यावरी ज्ञानदेवो. बस सुखी झालो दादा. आता माझ्या सगळ्या इच्छा. काय जीवन आहे ज्ञाना. हे ज्ञाना, अरे तुझ्या इच्छा काय आहेत पूर्ण झाल्या, पण तुझ्या इच्छा होत्या काय. दादा माझी इच्छा होती जे खळांची दुरितांचे. काय भाषा आहे महाराज. हे जग सुखी व्हावं म्हणून विश्वातला चौथा चमत्कार आहे. ज्यांच्या समाधीला भगवंत रडले. काय जीवन आहे, काय जीवन आहे. आता एखाद्याला जर नुसतं म्हणलं टाळ नीट वाजव, हा पा टाळ, तुम्ही उडत गेलं कीर्तन उडत. पुन्हा जर देवळा का दिसलो तो माझ्या बापाचा सुद्धा नाही. महाराज 80% लोक फक्त परमार्थाचं अवसान आणतात, परमार्थच नाही महाराज. आणि खरं सांगू, परमार्थातला आनंद आतून पाहिजे. लोकांना काय आनंद द्यायचा आहे आपल्याला. मी जर आनंदी नसेल तर तुम्हाला काय सांगणार. माऊलीनं आतून ज्ञान दिलं पाहिजे. आतला आनंद कमवा. ह्या गबाळात काय आनंद आहे तुम्हाला. ह्याच्यात काय आहे. अरे हे बांध कुरू कुरू जाम झालेली माणसं, दुधात पाणी घालू घालू यांना यांच्या पोराने आणलं तरी यांना अक्कल आली नाही. यांच्या दीड दमडीच्या सुनबाईला यांना खसाखस खसकावलं तरी तुम्ही त्या संसारी माणसाकडून घेण्यासारखं काय काय. किती जरी संसारी माणसं गप्पा मारीत बसली तर ते केव्हा हरिपाठाचं बोलणार आहे, ते केव्हा ज्ञानेश्वरीचं बोलणार आहे. हेच तुझ्या गाईला वासरू काय झालं, दूध किती दिलं, काय बोलणार आहेत माणसं.
आणि तुझ्या काय डोक्यात ते पोर काय करतं आणि सून काय करते? तू बरं रे वा, दोन्ही नोकरीला आहे. तुम्हाला म्हणून तर थुकेल तर मग वाळून खातोय का? का मग दोन्ही पोरं नोकरीला, सुनाय नोकरीला, मी इजेल बिडी परत पिटितोय. काय नशिबात, काय कमवलंय तुम्ही अभिषेक? काय कमवलंय काय? मला एकाच वाक्यात उत्तर द्या. घुशीनं रातभर उकारलं, खाल्लं काय? कुठं काय खाल्लं? फक्त उकारलंय. मग यानं काय केलंय? यानं काय केलं? शाळेत गेला, नोकरीला, मोबाईल काढून घ्या. मोबाईल कधी मानतो? मोबाईल काढून घ्या. कोणचा आहे तो? खाल्ल्या खिशात ठेव. गारवा सुटलाय, गारवा सुटलाय वातावरणात. ए ए ए बऱ्या ठेव ती बाटली खाली. अजून विठ्ठल सुद्धा म्हणले नाही, 3-3 बाटल्या हाणल्या. काय करावा? माझा जीव चाललाय, बाटल्या त्यांनी हाणल्या. म्हणजे बंगल्यावाल्याला घरकोली असंच. घरकुलावाला गारठून घालून बंगल्यावाला भीत घालून मोकळं झालं. ए बारीक ऐकलं तर कळेल. ए घुशीनं रातभर उकर केलं. ए बरे नीट बाजे बरे. आणि केलं काय आपण? ए शाळेत गेला, मोठा झाला, नोकरीला लागला, बायको केली, नवरा झाला, बायको बाळातीन झाली, बाप झाला, पोरगा नोकरीला लागला, त्याचं लगीन केलं, सासरा झाला, सून बाळातीन झाली, आजा झाला, आमच्या बोकंडी दिंडीत आला, मेला. काय शाळेत गेली, मोठी झाली, वयात आली, लग्न केलं, नवरा आला, बायको झाली, बाळातीन झाली, आई झाली, सून आली, सासू झाली, सून बाळातीन झाली, आजी झाली, आट्याक आला, घुसमिली. सुख नाही गोडे वैराग्य तुकोबर आहेत. आणि आजचा दिवस इतका महत्वाचा आहे. आज नामदेव महाराज पुण्यतिथी आहे आणि उद्या सावता बाबा पुण्यतिथी आहे. त्याच्यामुळं गटार आमुष्या करणाऱ्यांची अशी पंचायत झाली, रसा खायचा कवा. काल झाली एकादश, आज आला सोमवार आणि त्याच्यात प्रदोष झाली. उद्या आली सावता बाबा पुण्यतिथी आणि उद्या आमुष्या लागती. आणि मंगळवारी रात्री 9:30 आमुष्या संपती. रसा खायचा कवा. यानं 8:30ला रसा हाणला, 9:30ला श्रावण लागला. लगेच सकाळीच भस्म बिस्म लावून ओम नमः शिवाय. अरे मग हे का हातानं काढितो का? वरी भगवा झाला नामे जन्माला आले. साधूला जात नसते, साधूला जात नसते. जन्माला आले, बापाला देव दाखवला नामदेव महाराज.
दूध देत प्याला नामदेव महाराज. देव जेवला नामदेव महाराज. देव रडले नामदेव महाराज. मेलेली गाय कीर्तनात जिवंत झाली नामदेव महाराज. कीर्तन रंगात आलं. देव नाचायला लागले आणि नाचताना देवाचा पितांबरच गळला नामदेव महाराज. आणि मंदिरच फिरलं नामदेव महाराज. आणि पाया पडून सांगतो, देव बोललाय नामदेव महाराज. देव जेवलाय नामदेव महाराज. देव दूध प्यालाय नामदेव महाराज. दगडाला हात लावला तर परीच झाला नामदेव महाराज. आणि एकादश सोडण्यासाठी प्रेता शेजारी जाऊन बसले नामदेव महाराज. मेलेली गाय जिवंत केली नामदेव महाराज. कीर्तनात मंदिर फिरवलं नामदेव महाराज. पाणी प्यायला विहीर भरून वर काढली नामदेव महाराज. आणि संत मालिकेमध्ये सगळ्यात जास्त वयाचे संत नामदेव महाराज. आणि पांडुरंगाला म्हणतात, देवा घ्यायची आहे समाधी आता. गाल ओढला देवाने. नामा, अरे कलियुग आहे, 100 वर्ष आयुष्य आहे, तुझं पुरं कर ना. देवा 100 राहायचं नाही मला. का? कधी शरीराला कोणती आपत्ती येईल सांगता येत नाही. आणि माझ्या शरीराला जर व्यथा झाल्या तर मी तुझं भजन विसरेल. आणि तुझं भजन जर विसरलं तर माझ्या जन्माची किंमत काय? मला समाधी घ्यावी वाटते. तसा देव रडले. तसा नामा, अरे का असं करतो नामा? रडले. डोक्याला पदर लावून देव रडले. आईसाहेब समोर आल्या. देवा विश्वाचे तुम्ही मालक आहात आणि तुम्ही नामदेवासाठी रडणं हे तुमचं खरं नाही. रुक्मिणी मातेला देव म्हणतात. देव खरं सांगू रुक्मिणी, मला बाहेरून रडू येत नाही, मग आतून रडू येते. का? माझ्या नामाशिवाय मला जगणं शक्य नाही, म्हणून नाम देव आहे. काय देवाची भाषा आहे. नामच देव आहे. बोला बोला, देवच नाम आहे आणि नामच देव आहे. नाही राहणार मी. समाधीच्या विवरामध्ये नामदेव राहायला उतरायचं आहे. देवाने जरा कंठ ताटून आणला. आता रडायचं नाही. आईसाहेब जरा बोलल्यात. विश्वकर्माला बोलवलं. विश्वकर्मा, असा पंढरपूरमध्ये मंडप कर, असा मंडप कर माझ्या पुढे. कारण नामदेवरायला महाद्वारात समाधी घ्यायची आहे आणि मंदिर असं बनवायचं. तू विश्वकर्माने मंडप तयार केला. गरुडाला बोलवलं. इकडे ये. ब्रह्मदेव, विष्णू सगळ्यांना घेऊन ये. ऋषीमुनींना घेऊन ये आणि मला नामाला समाधी द्यायची आहे. सगळे ऋषीमुनी आले. विश्वकर्माने भयानक मोठा मंडप टाकला आणि विश्वकर्माची कलाकृती आजही जर पंढरपूरच्या सभा मंडपात गेलं तर ती माणसं पाहतात. आजही बारीला गेलेला माणूस मंदिरात घुसताना पहिला देवापेक्षा कुठं पाहतो? त्या विश्वकर्माने निर्माण केलेली आहे ती विश्वकर्माने. आणि ती नामदेव महाराजांची समाधी घ्यायची तवा केलेली आहे. बुक्का लावला, गोपीचंद लावला, पंक्ती उठल्या. 10 दिवस पंक्ती झाल्या. समाधीच्या विवरात नामदेवराय विचारले. देवाला पाहत नाही. दाटून कंटा आला नामदेवराय समोर रडावं कसं? आणि मी जर रडत जवळ गेलो तर काय परिणाम होईल नामदेवावर? समाधीच्या विवरामध्ये नामदेवराय खाली उतरले आणि नामदेवरायाचे आजकं घर पळत आलं. वडील आले, दामाशेटी आले, लाडाई आली, गोडाई आली, जिनी सुना आल्या. एक सून गरोदर होती. ती बाळणपणासाठी बापाच्या घरी जायला होती. तिला ही गोष्ट माहीत नव्हती. सगळे मुलं आले आणि मग आई बाप म्हणतात, अरे तू समाधीला चालला ना, मग आमची व्यवस्था काय? आम्हाला देव दाखवला, तू आम्हाला देवाचं दर्शन घ्यायला लावलं, आमच्या बरोबर देवाला बोलायला लावलं, अख्ख्या कुळाचा तू भजनाने उद्धार केला आणि आज तू समाधीला जर चालला तर आमची व्यवस्था काय? थोडं गळ्या कालावर खड्डा पडला. आता मी पेचात पडलोय. यांची जर बाजू मांडायला गेलो
तर समाधी पूर्ण होणार नाही. आणि समाधीच्या नादी लागलो तर आई बाप वाऱ्यावर सोडल्याचं पाप लागेल. काय जीवन आहे महाराज. जरा हळूच देवाकडे पाहिलं. आता खुना खाना फक्त दोघांनाच पटतील, नामदेवाला आणि देवाला. पाहिलं देवाकडे जरा. देव म्हणले मी आहे. राहवलं नाही देवाला. देव म्हणले नामा तुझ्या आई वडिलांचे सुद्धा माझ्यावर इतके उपकार आहेत की माझ्या नामाने मला कधी दूर केलं नाही. आणि माझा नामा माझ्या चिंतनाशिवाय कसा राहिलाच नाही. मग सांग नामा मी एकच करतो आता. काय? तुझं सगळं कुटुंब तुझ्या समक्ष एकत्र समाधी देतो. काय जीवन आहे. आई समोर, वडील समोर, सगळ्या माणसांच्या समाधीची तयारी झाली. आणि समाधीमध्ये साक्षात पांडुरंग उतरले. समाधीच्या विवराचा दरवाजा बंद केला. सगळ्या घराला समाधी दिली भगवंताने. सगळ्या घराला, काही पवित्र घर असेल ते अख्ख्या घराला. आणि समाधी विवराचा दरवाजा लावला आणि देवाला वसंडून आलं. सगळ्या संतांना काढून दिलं. मनोसक्त रडले, मनोसक्त रडले. आणि रडायच्या वेळेस देवाची गंमत अशी झाली, अरे नाम नाही तिथं देव नाही, आणि देव नाही तिथं नाम. शब्द काय? अरे जिथं नाम नाही तिथं देव नाही, आणि जिथं देव नाही, अरे मी कट्यावर उभा राहून करू काय? सगळे लोक निघून गेले. सगळे साधू संत. समाधीचा सोहळा पार पडला. उतरले कट्यावरून. आता लोकांमध्ये राहायचं नाही. माझा नाम गेलाय. समाधी घेतली नामाने. आता मला राहायचं नाही. जंगलात गेले. जेवढं आतलं दुःख होतं, जेवढं आतलं दुःख होतं तेवढं मोकळं केलं. जेवढं रडता येईल तेवढे रडले. मी जर कटेवर रडलो ना तर भक्त काय म्हणतील. मग मी अरण्यात गेलो आणि मनोसक्त रडले. आईसाहेब खाली उतरल्या, गेल्या आणायला. चला मी एकटी कटेवर उभी राहू. बरं लोक माझं एकटीचं दर्शन नाही घेत, तुम्ही पाहिजे. खरं सांगू का, मला कंठच आवरत नव्हता म्हणून कंठ मोकळा करायला मी बाहेर आलो. आईसाहेब म्हणतात, खरं सांगू का, आता तुम्ही शोक आवरा. का? नामाने जरी समाधी घेतली तर नामा तुमच्या हृदयातून गेला नाही आणि तुम्ही नामाच्या हृदयातून गेला. जोपर्यंत चंद्र सूर्य आहे आणि जोपर्यंत वारकरी संप्रदायातली लोक भजन करतात तोपर्यंत नामदेव आहे. फिरविल देव
13 नामदेव महाराज समाधिस्थ झाले. पोहेगावचा सप्ता भाग्यवान आहे. 2 समाध्या सप्त्यात येतात. 2 समाध्या सप्त्यात येतात.